नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीमध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स नावाच्या टॉपिकमधला शेवटचा पार्ट पाहतोय. काल आपण एक असा पॉईंट घेतला होता बघा, इनफर्टिलिटी. तर इनफर्टिलिटी म्हणजे काय? काही कपल्सना मुलं होऊ शकत नाहीत. मग त्यासाठी बायोलॉजीमध्ये म्हणजेच मेडिकल सायन्समध्ये काय आहे, तर आपण असं पाहिलं होतं, स्पेशल टेक्निक्स आहेत आणि त्या टेक्निक्सना आपण म्हणतो असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, ART. आर्ट असा त्याचा उच्चार आहे बघा. मग त्याच्यामध्ये काय काय करू शकतो, त्यासाठी आपल्याला पहिला पॉईंट आपण बघितला होता IVF. दुसरा पॉईंट आपण बघितला होता झिफ्ट. आता तिसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे गिफ्ट. तर गिफ्ट म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर वेगळंच चित्र येतं, तर ते गिफ्ट नाही आहे, हा एका शब्दाचा फुल फॉर्म जो आहे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. बघा काय आहे हे गिफ्ट. गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता याच्यामध्ये काय केलं जातं? गॅमेट म्हणजे एक मेल गॅमेट असेल किंवा फिमेल गॅमेट असेल असं आपण म्हणू शकतो. तर ट्रान्सफर ऑफ ॲन ओहम. ओहम म्हणजे फिमेल गॅमेट कलेक्टेड फ्रॉम ए डोनर इन टू द फॅलोपियन ट्यूब ऑफ अनादर फिमेल. म्हणजे डोनर फिमेलकडून आपण ओहम डोनट करून घेतो आणि तो फॅलोपियन ट्यूबमध्ये अनादर फिमेलच्या ट्रान्सप्लांट करतो. हू कॅन प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर इट्स फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. आणि मग त्या ओहमच्या फर्टिलायझेशनसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी ती अनादर फिमेल पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट त्याला सप्लाय करते, त्याच्यातून त्याची डेव्हलपमेंट होईल. धिस टेक्निक कॉल्ड गॅमीट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. त्यालाच म्हटलं जातं गॅमीट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. म्हणजे हा गिफ्टचा फुल फॉर्म झाला. हॅज बीन डेव्हलप्ड फॉर केसेस इन विच ओनली द एंट्रन्स टू ओव्हिडक्ट्स ऑर अप्पर सेगमेंट ऑफ ओव्हिडक्ट इज ब्लॉक्ड. आता लक्षात घ्या, गिफ्ट हे कोणासाठी केलं जातं की ज्या फिमेलमध्ये तिच्या फॅलोपियन ट्यूबचा ज्या डक्ट आहे त्या डक्टचा अप्पर सेगमेंट किंवा ओव्हिडक्ट ही ब्लॉक असते. ब्लॉक म्हणजे बंदिस्त त्या लेडीच्या बाबतीत. इन दिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन ऑफ ओव्हिडक्ट. या केसमध्ये ओव्हा आणि स्पर्म डायरेक्ट ओव्हिडक्टमध्ये इंजेक्ट केले जातात. व्हेअर फर्टिलायझेशन प्रोड्युसेस. तिथं फर्टिलायझेशन होतं आणि ब्लास्टोसिस तयार होतं. विच एंटर्स द युटेरस. आणि त्याच्यानंतर ते युटेरसमध्ये जातं व्हाया नॉर्मल रूट म्हणजे नेहमीच्या पद्धतीनं. गिफ्ट हॅज सक्सेस रेट अबाउट 30%. ह्या गिफ्टचा सक्सेस रेट किती आहे? 30%. आता बघा ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, याचा फुल फॉर्म आहे. ICSI is in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into the cytoplasm of ovum in laboratory. ओहमच्या सायटोप्लाझममध्ये एकच स्पर्मची सेल म्हणजे एक स्पर्म इंजेक्ट केला जातो लॅबोरेटरीमध्ये, म्हणून त्याला इन विट्रो म्हटलं. हिअर द स्पर्म हॅज टू नॅचरली पेनिट्रेट द एग. आणि नंतर मग तो स्पर्म त्या एगला नॅचरली पेनिट्रेट करतो. पुढे बघा आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, त्याला AI असं म्हटले. इन सम इनफर्टिलिटी केसेस म्हणजे ज्यांच्यामध्ये मुलं होत नाही त्यांच्यामध्ये द मेल पार्टनर इज अनेबल टू इन्सिमिनेट द फिमेल. मेल पार्टनर हा फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये सिमेन इंजेक्ट करू शकत नाही ड्यू टू ए व्हेरी लो स्पर्म काउंट, कारण त्याच्यामध्ये स्पर्म काउंट कमी असतो. धिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. आणि हा प्रॉब्लेम आपण आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या इन्सिमिनेशन करून सॉल्व्ह करू शकतो. तर इथं काय केलं जातं? इन धिस टेक्निक द स्पर्म्स आर कलेक्टेड फ्रॉम मेल. मेलकडून स्पर्म कलेक्ट केले जातात अँड आर्टिफिशियली इंट्रोड्युस्ड इन टू द सर्विक्स ऑफ फिमेल. फिमेलच्या सर्विक्समध्ये म्हणजेच युटेरसचं जे माउथ आहे, ओपनिंग आहे, तिथं इंट्रोड्यूस केले जातात फॉर द पर्पज ऑफ अचिव्हिंग प्रेग्नन्सी. आणि त्याच्यामधून फर्टिलायझेशन होतं आणि प्रेग्नन्सी अचीव होते थ्रू इन व्हिवो फर्टिलायझेशन. आता इथं फर्टिलायझेशन बॉडीच्या आत होतं हे लक्षात घ्या. नंतरचा पॉईंट आहे IUI. आपण आधी बघितलं होतं इंट्रा युटेराइन इन्सिमिनेशन. इन दिस टेक्निक द प्रोसेस इज समव्हॉट लाईक दॅट ऑफ आर्टिफिशियल इन्सिमिनेशन.
The only difference is that the sperms are introduced into the uterine cavity instead of cervix. सर्विक्सच्या ठिकाणी स्पर्म इंट्रोड्यूस करण्याच्या ऐवजी डायरेक्ट युटेरसमध्ये स्पर्म इंट्रोड्यूस केले जातात. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे स्पर्म बँक, सीमेन बँक. आता तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत आपण ब्लड बँक ऐकलेला आहात. आता स्पर्म बँक म्हणजे काय, तिथं स्पर्म डोनेट करून साठवून ठेवले जातात. जो स्पर्म देणारा असतो त्याला डोनर आपण म्हणणार आहे. ए स्पर्म बँक और सीमेन बँक इज ए प्लेस व्हेअर प्लेस विच कलेक्ट, स्टोअर्स अँड प्रोव्हाइड. कलेक्ट करतात, स्टोअर करतात आणि प्रोव्हाइड करतात ह्युमन स्पर्म्स और सीमेन. द सीमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल्स कॉल्ड स्पर्म डोनर्स. हेल्दी मेलकडून स्पर्म डोनेट करून घेतले जातात. द स्पर्म्स आर स्टोर्ड इन स्पर्म बँक बाय क्रायो प्रिझर्वेशन मेथड. क्रायो प्रिझर्वेशन मेथडनी हे काय केले जातात, स्टोअर केले जातात. आता क्रायो प्रिझर्वेशन या शब्दाचा एकदा मी तुम्हाला अर्थ सांगितला होता बघा. ॲट लो टेम्परेचर म्हणजे खूप कमी तापमानाला ते साठवून ठेवले जातात. आता ब्रॅकेटमध्ये दिलेलं आपल्याला पाहायचं आहे सरोगेट मदर. सम वुमन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. युटेरसमध्ये काही फिमेलमध्ये इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम येतो. सच वुमन कॅन टेक हेल्प ऑफ मॉडर्न रेमिडियल टेक्निक कॉल्ड सरोगेसी. आणि त्या फिमेलला नवीन एक तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे मेडिकलमध्ये, उपचारात्मक तंत्रज्ञान आहे, त्याला म्हणतात सरोगेसी. सरोगेसी या शब्दाचा अर्थ भाडोत्री माता समजून घ्या. इन दिस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन सरोगेट मदर. सरोगेट मदरच्या बॉडीमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. हू इज नॉट बायोलॉजिकल मदर म्हणजे ॲक्च्युली ती त्याची मदर नसते, फक्त थोड्या कालावधीसाठी 9 महिन्यासाठी ती बाळाला पोटामध्ये वाढवते आणि जन्म देते, एवढंच तिचं काम असतं. आता अडॉप्शन. काही कपल्सना एवढ्या सगळ्या प्रयत्नातूनही मुलं होत नसतील किंवा काही जण ह्या प्रयत्नांकडं न जाता थोडासा सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक भान ठेवून ह्या सगळ्या टेक्निकच्या थ्रू जायचं, पैसे खर्च करायचे आणि स्वतःसाठी मूल तयार करून घ्यायचं, यापेक्षा सामाजिक भान, काहीतरी सामाजिक काम करायचं म्हणून काही जण मुलं अडॉप्ट करतात. अडॉप्ट या शब्दाचा अर्थ दत्तक घेणं असं म्हणतात बघा. कारण ही मुलं अनाथ असतात किंवा त्यांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात, आईवडिलांचे किंवा असे काही वेगळे प्रॉब्लेम असू शकतात. अडॉप्शन इज ए लीगल प्रोसेस बाय विच ए कपल और ए सिंगल पॅरेंट, कपल दोघे जण, एक पॅरेंट, गेट्स लीगल राईट्स, प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, हक्क आणि अधिकार. राईट्सचा अर्थ कळला तुम्हाला. अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदारी, दॅट आर असोसिएटेड टू ए बायोलॉजिकल चाइल्ड. आणि हे बायोलॉजिकल चाइल्डशी संबंधित असतात. फॉर द अपब्रिंगिंग ऑफ अडॉप्टेड चाइल्ड म्हणजे अडॉप्टेड चाइल्डची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती असते, त्याचं भविष्य घडवण्याची वगैरे वगैरे. अँड अडॉप्टिव्ह पॅरेंट शुड बी मेडिकली फिट. तो मेडिकली फिट असला पाहिजे. फायनान्शियली एबल टू टेक केअर ऑफ द अडॉप्टेड चाइल्ड. अडॉप्टेड चाइल्डचं केअर घेण्यासाठी तो फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. ए पर्सन विशिंग टू अडॉप्ट ए चाइल्ड मस्ट बी ॲटलिस्ट 21 years ओल्ड. त्याचं वय साधारणतः 21 वर्ष एवढं असलं पाहिजे. बट देर इज नो लिगल अप्पर लिमिट ऑफ द एज फॉर अडॉप्शन. वरती जास्तीचं वय किती असावं याचं काही त्यांनी दिलेलं नाही आहे, की त्याला लिमिट नाही आहे. आता ऑलवेज रिमेंबर काय म्हणते बघा. ड्रग्ज आहेत. टोबॅको, मॅरिज्युआना अँड अदर ड्रग स्मोकिंग मे कॉज इनफर्टिलिटी इन बोथ मेन अँड वुमेन. मेन आणि वुमेनमध्ये इथे इनफर्टिलिटी निर्माण होऊ शकते. निकोटीन ब्लॉक द प्रोडक्शन ऑफ स्पर्म म्हणजे निकोटीनच्या वापरामुळं स्पर्मचं प्रोडक्शन थांबतं. अँड डिक्रीजेस द साईज ऑफ टेस्टिकलचा साईज छोटा होतो. अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिणं. बाय मेन इंटरफियर्स विथ सिंथिसिस ऑफ टेस्टेस्टेरॉन, त्यांच्या बॉडीमध्ये टेस्टेस्टेरॉन तयार होत नाही. अँड हॅज ॲन इम्पॅक्ट ऑन द स्पर्म काउंट आणि स्पर्म काउंटवरती त्याचा परिणाम होतो. यूज ऑफ कोकेन और मॅरिज्युआना मे टेम्पररी रेड्यूस द नंबर अँड क्वालिटी ऑफ स्पर्म. काही ठिकाणी कोकेन और मॅरिज्युआना हे घेतलं जातं टेम्पररी, थोड्या स्वरूपात, कमी प्रमाणामध्ये किंवा तात्पुरतं, तर त्याच्यामध्ये स्पर्मचा नंबर आणि त्याची क्वालिटी कमी होते. या पद्धतीनं आपण आता हा टॉपिक पूर्ण करत आणला आहे. 1-2 पॉईंट्स आहेत पुढे बघा. ऑलवेज रिमेंबरमध्ये जयेश ए यंग मॅरिड मॅन ऑफ 26 years
सफरिंग फ्रॉम TB, त्याला TBचा आजार आहे. फॉर लास्ट 2 years ही अँड हिज वाईफ आर डिझायरस ऑफ ए चाइल्ड बट अनेबल टू हॅव वन. त्यांना मूल हवं आहे पण त्यांना ते होत नाही. व्हॉट कुड बी द पॉसिबल रिझन, एक्सप्लेन. आता याच्यासाठी काय कारण असू शकतं समजून घ्या. त्या मेलला TB आहे. TBसाठी जर तो काही औषधं घेत असेल तर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये स्पर्मचा काउंट कमी येत असेल आणि स्पर्मचा काउंट कमी असेल तर त्यांना मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल. आता पुढचा बघा. नीता इज 45 years old अँड द डॉक्टर हॅज ॲडवाइज्ड हर नॉट टू गो फॉर सच ए लेट प्रेग्नन्सी. 45 वर्षाची नीता नावाची व्यक्ती आहे आणि तिला डॉक्टर आता सांगतायत 45 या वर्षामध्ये तू प्रेग्नन्सी घेऊ नकोस कारण ती लेट प्रेग्नन्सी असेल. शी हवेवर वॉन्ट्स टू बी बायोलॉजिकल मदर ऑफ चाइल्ड. मात्र तिला मूल हवं आहे. विदाउट हरसेल्फ गेटिंग द प्रेग्नंट. तिला प्रेग्नंट व्हायचं नाही आहे पण मूल तिला हवं आहे. इज दिस पॉसिबल अँड हाऊ. तर हे शक्य आहे कारण बायोलॉजिकल मदर ती होऊ शकते आणि प्रेग्नन्सी ती सरोगेट मदरकडून कॅरी करून घेऊ शकते. आपण जो मगाशी पॉईंट पाहिला तो. त्याच्यानंतर बघा. सेल्स ऑफ द ट्रोपोप्लास्ट डू नॉट फॉर्म एनी पार्ट ऑफ द प्रॉपर एम्ब्रिओ. एम्ब्रिओ प्रॉपरचा कुठलाही भाग ट्रोपोब्लास्ट तयार करत नाहीत. आपण हे ब्लास्टुला आणि गॅस्ट्रुलामध्ये शिकलो होतो, समजून घ्या. दे फॉर्म एक्टोडर्म ऑफ द कोरियॉन. कोरियॉनचा फक्त एक्टोडर्म ते तयार करतात. कोरियॉन म्हणजे एम्ब्रिओवरचे असणारे आवरण. दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ प्लॅसेंटा. आणि प्लॅसेंटा तयार करण्यासाठी फक्त ते काम करतं. अशा पद्धतीनं आपण 2 नंबरचा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. याच्यावरचे जो एक्झरसाइज आहे, ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सगळंच पूर्ण झालं पाहिजे एक्झरसाइजमधलं असं काही नाही आहे. जे तुम्हाला येत नाही बघा, सुरुवातीला MCQ आहेत दिलेले तुम्हाला. MCQ दिल्यानंतर पुन्हा आन्सर इन 1 सेंटेन्स आहेत. नंतर फिल इन द ब्लँक्स आहेत. नंतरचे प्रश्न आहेत तुम्ही बघू शकता इथे. शॉर्ट आन्सर आहेत. त्यातले काही बरेचसे पॉईंट आपले इथं पूर्ण झालेले आहेत. ॲन्सर द फॉलोइंग आहे, हेही आपलं कंप्लीट झालेलं आहे. लॉंग ॲन्सर क्वेश्चन जे आपण घेतले ते त्या ठिकाणी कुठले प्रश्न झालेत बघा. आणि जे झालेले नाहीत तेवढेच आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हे मोठे प्रश्न बऱ्यापैकी आपले झालेले असणार आहेत. MCQ, ॲन्सर इन 1 सेंटेन्स आणि फिल इन द ब्लँक्स सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यात जर तुम्हाला काही अडचण आली तर मला सांगा. मग आपण एकत्र जेव्हा बसू, क्लासमध्ये भेटू, तेव्हा ते आपण पूर्ण करू. बाकीचा तुमचा होमवर्क तुम्ही रोजच्या रोज तेवढा पूर्ण करत चला. बाकी काय अडचण असेल तर व्हॉट्सअपला मला विचारा. सध्या लगेचच काय क्लास किंवा कॉलेज सुरू होण्याचे चान्सेस नाही आहेत. थँक्यू.